तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण तिरुपती बालाजी यांना गोविंदा म्हणून का म्हटले जाते हे पाहणार आहोत. तर एक विस्मयकारक आणि अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे. पहा की काय होतं की महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णू जेव्हा भूलोकला आले तेव्हा एक सुंदर घटना घडली. जेव्हा त्यांनी भूलोकात प्रवेश केला तेव्हा त्यांना तहान आणि भूक यासारखे मानवी गुण मिळाले. भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त्य यांच्या आश्रयस्थानात गेले आणि म्हणाले की मुनींद्र, मी एका विशिष्ट मोहिमेवर भूलोकातून म्हणजेच पृथ्वीवर आलो आहे आणि कलियुग संपेपर्यंत येथे राहायला आलो आहे. मला गाईचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या भुकेसाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे. मला माहीत आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे. तेव्हा माझ्या गरजा भागवण्यासाठी म्हणजेच माझी भूक भागवण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का? ऋषी अगस्त्य हसले आणि म्हणाले, स्वामी, मला चांगले माहिती आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णू आहात. मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आहे. पण मी आपली माया जाणतो व मला देखील हे माहिती आहे की तुम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे. तर स्वामी, माझी एक अट आहे की मी माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल. मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल, परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गोदान करण्यासाठी किंवा गोदान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेल. तोपर्यंत मला क्षमा करावी. श्रीनिवासन हसले आणि म्हणाले, ठीक आहे मुनींद्र, तुम्हाला जे पाहिजे ते मी नक्की करीन. आणि ते त्यांच्या जागी परतले. नंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला. विवाहाच्या काही दिवसानंतर भगवान श्रीनिवास यांच्या दिव्य पत्नी पद्मावती बरोबर ऋषी अगस्त्य महामुनींच्या आश्रमात आले. पण त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते. भगवान श्रीनिवासांना त्यांच्या शिष्यांनी विचारले की आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो? प्रभूने उत्तर दिले, माझे नाव श्रीनिवास आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे. मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले. पण त्यांनी सांगितले की बायकोसोबत येऊन दान मागितले तरच गायदान देईल, अशी तुमच्या आचार्यांची अट होती. म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे व मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यांना माहिती आहे का? शिष्य म्हणाले की आमचे आचार्य आश्रमात नाहीत, म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी पुन्हा परत या. ऋषींच्या या वक्तव्याने काय झालं की त्यावर ते काय म्हणाले की आमचे आचार्य हे आश्रमात नाही आहेत. मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी अन्न म्हणून भूक भागवण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले. पण त्यांनी सांगितले की बायकोसोबत येऊन दान मागितले तरच गायदान देईन, अशी तुमच्या आचार्याची अट होती. म्हणून मी आता सपत्नीक आलोय आणि मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यांना माहिती आहे का? शिष्य म्हणाले की आमचे आचार्य आश्रमात नाहीत, म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी पुन्हा परत या. ऋषींच्या शिष्यांनी हे नम्रपणे सांगितले. श्रीनिवासन हसले आणि म्हणाले, मी सहमत आहे, परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे, म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता. मी पुन्हा येऊ शकत नाही. शिष्य म्हणाले, कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे असू शकते, परंतु आमचे दिव्य आचार्य आम्हासाठी सर्वोच्च आहे आणि त्यांच्या नजरेत त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही. जिद्दी शिष्यांनी उत्तर दिलं. हळूहळू हसत पवित्र भगवान म्हणाले की मी तुमच्या आचार्याबद्दल आदर करतो. कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नीक येऊन गेलो. असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले आणि तिरुमाला 7 टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले. काही मिनिटांनीच ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थित श्रीनिवासच्या आगमनानंतर ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले. श्रीमन्नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो. खूप मोठा योग माझ्याकडून हुकला, तरीही काही हरकत नाही, पण श्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे. व ऋषी ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले.
थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांच्या श्रीनिवासन व त्यांच्या पत्नी पद्मावती दृष्टिक्षेपात आले. त्यांच्या मागे धावत ऋषींनी तेलुगू भाषेत हाक मारायला चालू केली. स्वामी, गोवू घेऊन जा. तेलुगूमधील गोवू म्हणजे गाय आणि इंदा म्हणजे घेऊन जा. स्वामी, गोवू इंदा घेऊन जा. स्वामी, गोवू इंदा म्हणजेच देवा, गाय घेऊन जा असा त्याचा अर्थ. स्वामी गोवू इंदा, स्वामी गोवू इंदा, स्वामी गोवू इंदा असे बऱ्याचदा ते म्हणाले, पण तरीही भगवान मागे वळले नाहीत. इकडे मुनींची गती वाढली आणि त्यांनी हाक मारताना बोललेल्या शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली. महान ऋषींनी विचार केला की स्वामी गोविंदा म्हणत आहेत, पण भगवंताची लीला आहे की त्या शब्दाचे रूपांतर काय झाले. स्वामी गोविंदा, स्वामी गोविंदा, स्वामी गोविंद. ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास, व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली आणि म्हणाले, प्रिय मुनींद्रा, तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा 108 वेळा घेतले आहे. मी कलियुगांतापर्यंत या पवित्र टेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात भूलोकामध्ये राहते. मला माझे सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील. या पवित्र 7 टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील. हे भक्त या टेकड्यांवर चढत असताना किंवा मंदिरात माझ्यासमोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील. कृपया मुनीवर लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल, कारण या प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात. जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल आणि माझ्या गोविंदा नावाचा जप करेल, तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेल. 7 पवित्र पर्वतावर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचे 108 वेळा नाम घेईल, त्या सर्व श्रद्धावानांना मी मोक्ष देईन. व्यंकटारमण गोविंदा. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला समजलेच असेल की आपण ज्यांना मोठे बालाजी म्हणतो, म्हणजेच तिरुपती बालाजी, तर त्यांना गोविंदा हे नाव का पडलं. आपण जसे की श्रीनिवासा गोविंदा, त्याचबरोबर गोविंदा अशी अनेक नावे वेगवेगळ्या रूपात त्यांची ऐकलेली आहेत. तर हे नाव का पडलं हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू कळलंच असेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. जय गोविंदा.